अरे सगळ्या प्रकरणात तुम्ही एसआयटीची घाई करता, मग ह्या प्रकरणात तुम्ही का मुख गिळून गप्प आहेत? का तुम्हाला संवेदना नाहीत का? तिच्या घरच्यांनी सांगितलं आणि त्या व्हॉट्सअपचा तिच्या भावाने त्या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवला की संपदाला पोलिसांनी एफआयआर मध्ये सांगितलंय की 7:30 वाजता संपदाचा मृतदेह हा ताब्यात घेतला आणि तिचा शेवटचा लास्ट सीन कधी आहे हे जर तुम्ही बघितलं तर तिचा शेवटचा लास्ट सीन हा 11:13 आहे. मग संपदा काय जीवन झाली लास्ट सीन हे करायला? हा संपदाच्या भावाचा स्क्रीनशॉट आहे. 11:13 तिचा शेवटचा लास्ट सीन आहे आणि पोलीस रेकॉर्डच्या अनुसार संपदाचा मोबाईल आणि संपदाची डेड बॉडी ही पोलिसांनी 7:30ला जप्त केली. मग हा लास्ट सीन 11:13 आला कसा? तो पेन सापडलाय का ज्या पेननी संपदाने सुसाईड नोट त्या ठिकाणी हातावर लिहिली? तो पेन तुम्ही रिकव्हर केलाय का? का ती सोबतच घेऊन गेली पेन? काय चाललंय नेमकं? एवढ्या शंका का? आणि एका महिलेने मला फोन करून परत एक दम दिला आणि तो दम काय दिला की तुम्ही फलटणला या. म्हणजे बघा तुम्ही दमदाटी करायला किती ह्यांची दादागिरी बघा. कशा पद्धतीनं एक महिला ताईने मला फोन केला. हॅलो, पलटणवरून बोलते. रणजित दादांचे कार्यकर्ते राजश्री रायगुडे, राजश्री विशाल रायगुडे. तुम्ही दादांच्या विरोधात कसं काय असं बोलू शकता? तुम्ही असं चुकीचे आरोप कसे काय करू शकता त्यांच्यावर? मुलीने आरोप केलेले. त्यांनी नाव घेतलेलं आहे का दादांचं नाव घेतलेलं आहे का त्यांनी? माझे खासदार कोण आहे? माझे खासदार इथं निवडून किती गेलेत माड्यामध्ये ते बघा ना तुम्ही. शोधा मग तुम्ही. आम्ही शोधा. मग तुम्ही डायरेक्टली त्यांचं नाव कसं काय घेता? तुम्ही मला सांगा. तुम्ही नाव घ्यायचा संबंध काय? पहिली गोष्ट सांगा. माझा संबंध आहे. पहिली गोष्ट तुमचा संबंध आहे. तुम्ही फलटणला या, मग आम्ही तुम्हाला दाखवतो काय संबंध आमचा पण आहे ते. तुम्ही फलटणला या आणि तुम्ही लय मुकदमांची बाजू. आता ह्या ज्या महिला आहेत ह्या महिला मला राजश्री विशाल हरगुडे ह्या मला सांगतायत, राहीगुडे ह्या मला सांगतायत तुम्ही फलटणला या. मला काही बोलायचं नाही त्या ताईबद्दल, पण ह्या ताईच्या पतीनी भरदिवसा एका खजूर विक्रेत्याचा मर्डर केला होता आणि त्यात ते अटक होते. त्याच्यात त्यांना अटक पण झाली होती त्या केसमध्ये. आणि नंतर ते कसे सुटले काय सुटले हा नंतरचा पार्ट. मला एका पीडित कर्मचाऱ्यांनी KB एक्सपोर्टचा एक मेसेज केलाय आणि त्या KB एक्सपोर्टच्या त्या पीडित कर्मचाऱ्यांनी मला सांगितलं की ह्या ताई KB एक्सपोर्ट शिंदेवाडी फलटण इथं नोकरीला होत्या. तिथं त्यांच्या असभ्य वर्तनामुळे त्यांना नोकरीहून काढलं. हा राग मनात धरून त्यांनी गुंडाला हाताशी धरून तिथल्या अधिकारी कर्मचाऱ्यावर जबर मारहाण केली. त्यावेळी राजकीय दबाव वापरून त्या कंपनी व अधिकाऱ्याच्या कर्मचारी ह्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले. म्हणजे ह्या लोकांचं धाडस हे आमच्यासारख्याला फलटण काय केंद्रशासित प्रदेश झालाय का? देवा भाऊ, तिथं परवानगी नाही. तालिबानमध्ये का फलटण? कुठे आहे फलटण? जर आम्हाला आव्हान देत असतील फलटणला या, तर तिथल्या सर्वसामान्य जनतेचं काय, संपदाचं काय केलं असेल ह्यांनी? हा विचार न केलेला बरा. तुम्ही का हे सगळं त्या ठिकाणी मागं घालताय हे देखील कळत नाही. रत्नदीप निंबाळकरचा एक खून झाला. त्याच्या पत्नीने मला फोन केला आणि त्याच्या खुनाचे काही मला फोटो पाठवले. अक्षरशः विकृत पद्धतीने मारलाय आणि ज्यांनी मारलाय तो भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस आहे. आणि त्यांनी मारताना त्यांच्या कुटुंबाने सांगितलं की सुरुवातीला 302चा गुन्हा हा दाखल करून घेतला जात नव्हता, पण नंतर त्या ठिकाणी ऍक्सिडेंट दाखवायचा प्रयत्न होता असं मला त्या कुटुंबाने सांगितलं. आणि त्याचे जर तुम्ही बघितलं तर त्याच्या हाताचे त्या ठिकाणी बोट तोडलेत. हाताचे बोट तोडलेत खून करताना. हाताचे बोट तोडलेत. एवढ्या विकृत पद्धतीने मारलाय. त्याच्या डोक्याला चिंध्या केल्यात. फोटो बघवत नाहीत. अक्षरशः एवढ्या वाईट पद्धतीने मारलाय. आणि हा आरोपी 12 मार्चला गुन्हा दाखल होऊन अजून पोलिसांना का सापडत नाही? त्याचं कारण तुमच्या पदाधिकाऱ्याचा भाऊ आहे म्हणून. आणि त्याच्या भावाचे हे देवाभाऊ आम्ही म्हणत नाही. राजकीय नेत्याकडे सगळे लोक येतात, पण त्याच्या भावाचे देवाभाऊ तुमच्यासोबत फोटो आहेत. आम्ही म्हणत नाही तुमचं याला प्रोत्साहन आहे, आम्ही म्हणत नाहीत,
पण हे सगळं करून खाली हे राजकीय नेत्यासोबत प्रेशर करतात का? याचा भाऊ आहे म्हणूनच हा सापडत नाही का? याची तरी तुम्ही कधी ना कधी माहिती घ्यावी अशी आम्हाला तुम्हाला विनंती करायची आहे. आणि तुम्ही संवेदनशील असाल तर लवकरात लवकर संपदाच्या प्रकरणात निवृत्त न्यायाधीशामार्फत SIT स्थापन करताल. त्यांच्या कुटुंबाच्या ज्या मागण्या आहेत, जे मधुदीप हॉटेल आहे त्याचं CCTV फुटेज हे संपदा गेल्या तिथं चेक इन झाल्यापासून 2 तास अगोदर ते संपदाचा डेड बॉडी बाहेर काढल्याच्या नंतर 2 तासाचं तुम्ही घ्या. कारण त्याच्या परिवाराला काय शंका आली तर ते मधुदीप हॉटेल हे भोसलेच आहे. हे भोसले कोण? हे भोसले रणजितसिंह निंबाळकर नाईक निंबाळकरांचे कार्यकर्ते आहेत. आणि त्यांना त्या ठिकाणी त्या हॉटेलवर जर तिथं पीडिता जिचा मृत्यू झालाय तिला तिथं न आणता, तिला तिथं न येऊ देता जर तिचा मृतदेह खाली घेतला असेल, नातेवाईकाला न सांगता हा तिचा मृतदेह खाली आला असेल आणि त्यांना जर त्याच्यामुळं त्यांच्या मनात संशय आणि त्या संशय जर तुम्हाला दूर करावा व्हावा असं वाटत असेल तर एकतर फलटणच्या पोलिसांच्याकडं ज्यांच्या एवढ्या कटू कहाण्या आहेत त्या फलटण पोलिसांच्याकडे तुम्ही अजिबात हा तपास ठेवू नका. तातडीनं महिला IPSच्या त्या ठिकाणी नेमणूक करा आणि हा प्रकरण या ठिकाणी तडीस लावा. त्याचबरोबर या कोण माजी खासदार आहे याची चौकशी झाली पाहिजे आणि त्या नन्नावरे कुटुंबाचा रणजितसिंह निंबाळकर कोण आहे त्याच्या आत्महत्येला कारणीभूत हे देखील त्या ठिकाणी समोर आलं पाहिजे. हे आम्हाला तुम्हाला कळकळीची विनंती करायची आहे. आगवणेच्या कुटुंबाच्या मुलीच्या सुसाईड नोटमध्ये काय आहे, तिच्या महिलेशी बोलताना खासदार कशा गायावाया करतात हे देखील आपण समोर आणावं एवढीच मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आणि फलटणचं जे जंगल राज झालंय याचा वीरप्पन कोण हा जो महाराष्ट्राला प्रश्न पडलाय त्याचं उत्तर देवाभाऊ तुम्ही त्या ठिकाणी लवकरात लवकर महाराष्ट्राला द्यावं अशी महाराष्ट्राची अपेक्षा आहे. महबूबजी, सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषद घेत फलटणमध्ये जवळपास 45 ते 50 एकाच नावाची म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकरांची असे नावं आहेत असा आरोप केला होता. त्यांना कशी माहिती, तुमची काही माहिती आहे का अनुषंगानं? म्हणजे माजी खासदार उल्लेख होतोय पण जवळपास त्या नावाची 45 ते 50 नावं तिथं असल्याची माहिती आहे. माझं काय म्हणणं आहे, 5,000 नावं असतील, 40-45 नाही 5,000 असतील. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पुढे जर ऐकलं तर मग हा कोणता रणजितसिंह निंबाळकर आहे ज्याची एवढी दादागिरी आहे आणि ज्याच्या दादागिरीला कंटाळून नन्नावरेने आत्महत्या केली? आणा ना तो समोर. तो एवढा कोण वाघ आहे का तो बिळात लपलाय? तो पोलिसांना कसा सापडला नाही अजून? अहो 2 लोक मिली हो, नवरा बायको मिली, 2 आत्महत्या केली. कुणी मनाने स्वतःचा जीव त्यागत नाही. काहीतरी तळतळ असेल, सहन करण्याच्या पलीकडे गेला असेल. अहो माणसाला जर चटका लागल म्हणून गॅसच्या जवळ जात नाही, आगीच्या जवळ माणूस जात नाही का? तर माझ्या हाताला जर पोळलं तर मला त्रास होईल. जीव संपवताना काय त्रास होत असेल त्या नन्नावरेच्या कुटुंबाला, त्या संपदाला काय त्रास झाला असेल? त्या संपदाच्या एका मैत्रिणीने मला फोन केला. खरं तर मी तो विषय बोलणार नाही कारण तिने मला बरंच काही सांगितलंय, पण तिने मला सांगितलंय मला देखील धमकी येतील, मला त्या ठिकाणी मारलं जाईल, म्हणून कृपा करून माझा उल्लेख करू नका. माझे घरचे आई वडील माझं शिक्षण बंद करतील. संपदाची मैत्रीण होती, तिच्या समोर काही गोष्टी घडलेल्या, संपदा तिच्याशी बोललेली 3 वेळा सांगितलं, पण एका मुलीचं शिक्षण बंद होऊ नये आणि तिच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, ती प्रचंड घाबरलेली आहे, म्हणून मी तिच्या मुलीचं नाव या ठिकाणी घेत नाही. हे कधी संपणार आहेत ह्या कहाण्या? आणि मग आला ना कोण रणजित निंबाळकर समोर? आमचं तर तेच म्हणणं आहे ना, दुसरा कोणता रणजित निंबाळकर आहे त्याची एवढी दहशत आहे हो? हा रणजित देवाभाऊच्या पक्षाने जी एजन्सी लावली ना, देवाभाऊच्या पक्षाने, आम्ही नाही लावलेली. हे ओपिनियन पोल आहे, प्रोरेक्स रिसर्च ब्युरो. ह्या प्रोरेक्स रिसर्च ब्युरोचा खूप मोठा अहवाल आहे. मी तो अहवाल वाचून तुमचा वेळ घेत नाही, पण यातल्या 2 गोष्टी तुम्हाला सांगतो. त्यांनी अहवालात म्हणल्या हा काय महबूब शेखचा अहवाल नाही. रणजितसिंह निंबाळकर हे प्रचंड दादागिरीचे राजकारण मतदारसंघामध्ये करीत आहेत. रणजितसिंह निंबाळकर यांच्या त्रासाला कंटाळून जमिनीच्या वादावरून दिगंबर आगवणे यांच्या मुलीने औषध घेतले होते असे मतदाराकडून कळाले. हे मी म्हणत नाही, हे ती एजन्सी म्हणतीये. दिगंबर आगवणे यांना जेलमध्ये टाकणे व नंतर कुटुंबियांना देखील त्रास देणे या दादागिरीच्या धोरणामुळे निंबाळकर यांच्यावर मतदार नाराजी दर्शवित आहेत. तसेच दिगंबर आगवणे यांना अधिक सहानुभूती मिळत आहे. आणि असे जर लोक त्यांना एवढा राजकीय वरद हस्त असेल तर कसा संपदाला न्याय मिळणार आहे?
अहो तिच्या कुटुंबाला म्हणावं लागतं की फलटणला नका चालू हो देवाभाऊ, आमच्या मुलीचं प्रकरण बीडला वर्ग करा. का फलटणमध्ये एवढी दहशत कुणाची झाली? कुणाच्या आशीर्वादाने हे एवढे सांड माजलेत? हे महाराष्ट्राला कळत नाही का? याच्यावर काहीतरी उपाययोजना तुम्ही करणारच का नाही? संतोष देशमुख हत्येपासून जे सुरू झालंय बीड बदनामीचं प्रकरण किंवा बीड फार चर्चेत राहणार आता सहज झाले. मग संपदा मुंडेचं आत्महत्या प्रकरण असो किंवा संतोष देशमुख प्रकरण असो, बीड नेहमी चर्चेत का राहत आहे? असं आहे की त्यावेळेस देखील महादेव मुंडेचा खून झाला, त्यावेळेला आंधळे नावाच्या व्यक्तीचा खून झाला. त्यावेळेचे आमचे स्टेटमेंट काढून बघा. आम्ही वरडून सांगत होतो की सत्याच्या बळावर हे सगळे खून चाललेत, खून करतोय एक आणि आरोप त्या ठिकाणी गुन्हा दाखल होतोय दुसऱ्यावर, पण हे त्यावेळेला लक्षात आलं नाही. मग त्यासाठी एक संतोष अण्णा देशमुखाचीच हत्या व्हावी लागली. त्यावेळेला ह्या गेंड्याच्या कातडीचं सरकार जे आहे त्यांना जाग आली आणि त्या संतोष देशमुखच्या त्या ठिकाणी हत्येचा ज्यावेळेला मीडियाने दखल घेतली त्यावेळेला ह्यांच्या कानाचे पडदे थोडे हल्ले, थोडे, पूर्ण मी म्हणणार नाही. मग संपदाचं आता आत्महत्या झाली आणि ती संपदा बीडची होती, लढवय्या होती, म्हणून तिने कागदपत्र त्या ठिकाणी गेलेत. अहो हगवण्याच्या व्हिडिओ केले तो, फक्त संपदा ही बीडची होती आणि त्या ठिकाणी मीडियाने थोडं लक्ष दिलं म्हणून आज तुमच्या सगळ्याच्या सहकार्यामुळं संपदाला न्याय मिळेल अशी तिच्या घरच्याला अपेक्षा आहे. आगवण्याच्या बायकोने काय तक्रारी केल्या नाहीत? त्यांच्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला नाही? केला ना. सुसाईड नोट नेली, त्या नन्नवऱ्यांनी व्हिडिओ करून आत्महत्या केली नाही? केली ना. पण त्याची दखल नाही घेतली या सरकारनं. त्यांच्या किंकाळ्या या सरकारला कधीच ऐकू गेल्या नाही. ऐकू गेल्या असतात त्यातले आरोपी आज सापडले असते. महबूबजी, तुम्ही एका भेटीचा उल्लेख केला पत्रकार परिषदेमध्ये पुण्यामध्ये. स्पेशल आयजी पोलीस फुलारी साहेब, माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर आणि देवाभाऊ, ही भेट संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणानंतरची आहे का? परवा दिवशी तुमच्या मीडियाच्या व्हिडिओमध्येच दिसतंय की या प्रकरणात ज्यांच्या भोवती संशय, ज्यांना देवाभाऊनी क्लीन चिट दिली ते माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जे पोलीस महानिरीक्षक आहेत फुलारी साहेब, हे त्या ठिकाणी तुमच्या मीडियाच्या कॅमेऱ्यातच आम्हाला दिसतात वेस्टिन हॉटेलला परवा. मग ते कॅमेऱ्याच्या समोर तर दिसत आहेत. नंतर त्यांची काही गुप्त चर्चा झाली का? झाली असली तर त्यात काय ठरलंय? काही ठरलंय का? आणि चांगले मग घनश्याम सोनवण्यासारखे अधिकारी का नेमणूक केली जात आहेत? मग नेमकं कुणाला वाचवण्याचा काही प्लॅन ठरलाय का? हा प्रश्न पडणार नाही. ज्याच्या भोवती संशय आहेत त्यांच्याबरोबर सगळे वरिष्ठ पोलीस म्हणजे अधिकारी जर हजर असतील तर निपक्षपाने चौकशी होईल का? हा त्या कुटुंबाला जो पडलेला प्रश्न आहे, चिन्ह आहे, त्याच्यावर शिक्कामोर्तब होतो. शिक्का, हे आमचं म्हणणं आहे. रुपाली चाकणकर ज्या प्रकारे संपदा मुंडे यांच्यावरती बोलल्या त्याच्यावरून एक वाद निर्माण झाला. महिला आयोगाच्या अध्यक्षा असं बोलतात तर संपदाला खरोखरच न्याय मिळेल की चर्चा सुरू राहते? हे फार दुर्दैवी आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षांनी, खरं महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत का सत्ताधारी पक्षाचे आरोपी वाचवण्याचा आयोग झाला त्याचं त्या अध्यक्ष झाल्यात? याचं आत्मचिंतन त्यांनी करायला पाहिजे. देवाभाऊ क्लीन चिट देत आहेत, महिला आयोगाच्या अध्यक्षा मृत आमच्या संपदाच्या चारित्र्यावर त्या ठिकाणी बोलतायत. खरं सांगू तुम्हाला, तिच्या काकांनी मला फोन केला आणि तिच्या काकांनी मला फोन करून सांगितलं, ज्यावेळेला ह्या महिला आयोगाच्या अध्यक्षाचं स्टेटमेंट आलं त्यावेळेला ते म्हणले आमची मुलगी संपदाला काय त्रास झाला असेल, ती एकदा मेली, तिचा त्रास आम्ही भोगतोय, पण अशा पद्धतीनं आमच्या मुलीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करून हे आमच्या कुटुंबाला रोज मारतायत. रोज जी जिवंत नाही तिच्या चारित्र्यावर संशय घेताय. अरे चौकशी करा ना. जे तिचं कुटुंबाने ज्या 14 मागण्या केल्या त्या 14 मागण्यामध्ये जे ते सांगताय सीसीटीव्ही फुटेज द्या. पीएमला त्यांना का नाही येऊ दिलं? ह्या जे सगळे त्यांच्या ज्या 14 मागण्याच्या ज्या मागण्या केल्या त्या मागण्याच्या बद्दल बोला ना, त्याच्याबद्दल सांगा ना काहीतरी. तिची बॉडी तिच्या घरच्याला न दाखवता का खाली उतरवली याच्यावर बोला ना महिला आयोगांनी. मुख्यमंत्र्यांनी याच्यावर बोलावा ना. हे का नाही केलं? का तिच्या चारित्र्यावर तुम्ही संशय घेताय? अरे मुकादमा समोर येऊन सांगतायत उलट टांगून मारलं. मी म्हणत नाही, मुकादमा सांगतायत. त्याच्या भावाला मारलं म्हणून सांगतायत. अनेक बांगर असेल, राठोड असेल, गरकळ असेल, कितीतरी मुकादमाने सांगितलं त्यांच्या काय कहाण्यात. म्हणजे ह्या सगळं जर बघितलं तर संपदाला कशा पद्धतीनं तिचं झालं असेल हे संपदाला आणि देवालाच माहिती. आणि खरं जर तपास केला तर महाराष्ट्राला माहिती होईल. पण देवा भाऊ त्या देवाला माहिती आहे, तुम्हालाही माहीत असेल,
पण आमची माफक अपेक्षा आहे ह्या प्रकरणात तरी राजकारण बाजूला ठेवून पारदर्शक चौकशीसाठी तुम्ही पुढे यावं.